Hello students, today we will start your next chapter of science, disaster management. Disaster management म्हणजेच काय? What is meant by disaster management? आपत्ती व्यवस्थापन. Okay, now see. Now in 1993 many people died due to the earthquake at Killari in Latur district. आता आपत्ती व्यवस्थापन काय आहे तर तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की 1993 मध्ये इन 1993 मेनी पीपल्स डाईड म्हणजे खूप सारी लोक वारले मेले ड्यू टू द अर्थक्वेक. कशामुळे वारले ते किंवा मेले? अर्थक्वेकमुळे. जो भूकंप झाला त्यामध्ये ते मृत झाले ॲट किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये जे किल्लारी आहे त्या किल्लारी येथे हा भूकंप झाला होता आणि त्या भूकंपामध्ये असंख्य लोक मृत पावले होते. लक्षात आलं? In July 2014, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide. म्हणजे जवळजवळ 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये माळीन नावाचं गाव आहे. ते कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. लक्षात आलं? तर ह्या गावाचं सुद्धा काय झालं होतं की भूस्खलन झालं होतं, लँडस्लाईड झालं होतं आणि त्यामुळे काय झालं होतं की खूप सारे लोकांची इथे जीवितहानी झाली होती. मेनी गॉट बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉईल. म्हणजे खूप सारे मनुष्य प्राणी आपले प्राणी हे सर्व जमिनीखाली गाडले गेले होते अँड स्टोन अँड लॉस्ट देअर लाईव्ज आणि त्यांचा मृत्यू झाला होता. इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लडिंग कॉज बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. म्हणजे नोव्हेंबर 2015 मध्ये मेनी पीपल डाईड म्हणजे खूप सारे लोक या ठिकाणी सुद्धा मृत पावले होते ड्यू टू द फ्लडिंग. फ्लडिंग म्हणजे महापुरामुळे. लक्षात आलं? अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि त्यामुळे खूप सारे लोक मृत पावले होते तमिळनाडूमध्ये. मग आता या सर्व गोष्टींवरून व्हॉट इज ए डिझास्टर, मग यावरून आपण डिझास्टर म्हणजेच काय, आपत्ती म्हणजे काय थोडक्यात त्याला आपण आपत्ती म्हणतो मराठीमध्ये. मग आपत्ती म्हणजे काय तर अ सडन इव्हेंट म्हणजे अशी अचानक एकाएकी घडून येणारी घटना दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ. म्हणजे अशी एखादी घटना घडून जाते की त्या घटनेमुळे देर इज अ लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ म्हणजे जीवितहानी होते, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. प्रॉपर्टी मालमत्तेची हानी होते. लक्षात आलं? अँड ए सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ ए नॅशन ऑर सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. आणि त्याचबरोबर राष्ट्राची आणि समाजाची सुद्धा हानी होते. अशा प्रकारची जी घटना असते, इव्हेंट असतो, त्यालाच काय म्हटलं जातं? डिझास्टर म्हणजेच आपत्ती असं म्हटलं जातं. लक्षात आलं? Now see from this your chapter, this can you tell, use your brain, such type of points they are omitted from your syllabus. म्हणजे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये हे जे काही पार्ट्स आहेत ना ते कॅन्सल केलेले आहेत तुमच्या सिलेबसमधून. ते सोडून मी तुम्हाला तुमचे पॉईंट घेते. नाउ सी हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर्स ऑकर. म्हणजेच का आणि कशामुळे हे जे आपत्ती आहे उद्भवते, थोडक्यात काय काय त्यांचे महत्त्वाचे पॉईंट आहेत. तर फर्स्ट इज फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. म्हणजे खूप पाऊस पडला, खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली तर त्यामुळे काय होतो? पूर येतो. फ्लड्स ड्यू टू द हेवी रेन्स मीन्स दिस इज द मेन पॉईंट. देन व्हॉट इज द नेक्स्ट? ॲन अर्थक्वेक.
लाइटनिंग, ए व्हल्कॅनिक इरप्शन एटसेट्रा. आता अर्थक्वेक म्हणजेच भूकंप, लाइटनिंग म्हणजेच विजा पडणे आणि व्हल्कॅनिक इरप्शन म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक. ह्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये आहेत. देन फॉरेस्ट फायर्स म्हणजेच जंगलांना वणवा लागतो, आग लागते, हे सुद्धा त्यामध्ये पॉईंट आहे. त्यामुळे सुद्धा हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये येतं, आपत्ती येते. increase risk due to high density of population in a limited area. म्हणजे काय झालेलं आहे, कमी एरियामध्ये जास्त घनतेची आपली वाढती लोकसंख्या, त्यामुळे सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. त्यानंतर इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा काय होतं, संतुलन बिघडतं. टेररिझम म्हणजे जो दहशतवाद आहे, क्राईम्स आहे, गुन्हे आहे. नंतर बॉम्ब एक्सप्लोजन्स आहे म्हणजे जे बॉम्बस्फोट वगैरे होतात, लक्षात आलं, आग लागते, ॲक्सिडेंट्स आहेत, लक्षात आलं. हे सर्व गोष्टीसुद्धा यामुळे काय होतं, आपत्ती घडून येते. नाऊ सी दीज डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स. मीन्स डिझास्टर्स हॅव्हिंग टू टाईप्स. कुठले कुठले आहेत, मॅनमेड आणि नॅचरल. ओके, सो फ्रॉम दिस वी सी नाऊ अर्थक्वेक्स. नाऊ वी विल टेक द इन्फॉर्मेशन अबाउट अर्थक्वेक. सो सी movements in the interior of the earth release tremendous amount of energy. Now see, movements in the interior of the earth म्हणजेच पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ज्या काही अंतर्गत हालचाली होतात, तर त्या अंतर्गत हालचालींमुळे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये देअर इज अ ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जीज देअर. प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. दिस कॉजेस seismic waves leading to the movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up etc. म्हणजे त्यामुळे काय होतं, अंतर्गत एवढी हालचाल निर्माण होते त्यांची की त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे आपली जमिनीचा जो पृष्ठभाग होतो तो अक्षरशः थरारतो, हलतो. इट इज शेकिंग, क्रॅकिंग अप म्हणजेच जमिनीला तडा जातात, भेगा पडतात. लक्षात आलं. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज ॲन अर्थक्वेक. म्हणजे अशा प्रकारची जी कंपनं निर्माण होतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर, लक्षात आलं, तर ह्यालाच आपण काय म्हणतो थोडक्यात की भूकंप आहे हा. ठीक आहे. Now see, it is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dams can also lead to earthquake. म्हणजे भूकंपाचं अजून कारण काय आहे, एक म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागामधल्या या ज्या काही हालचाली आहेत त्या ज्यामुळे ऊर्जा निर्माण होते. अजून काय आहे मॅनमेड कॉजमध्ये काय सांगता येईल, लाईक मायनिंग म्हणजे जे काही आपण आता खोदकाम चालू केलेलं आहे लक्षात आलं, तर त्यासाठी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स म्हणजे जी मोठमोठी धरणं बांधली जात आहेत त्यामुळे आपण काय करतोय, तर हे बांधकामांमुळे जे खोदकाम चालतंय अर्थातच, लक्षात आलं, तर दे अल्सो लीड टू अर्थक्वेक. त्यामुळे सुद्धा काय होतंय, तर हे भूकंप निर्माण होत आहेत. नाऊ सी व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. मग ह्या अर्थक्वेकचे, भूकंपाचे काय परिणाम होतात. सो सी फर्स्ट, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एटसेट्रा. मीन्स व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हे जे काही एकंदरीत स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो. म्हणजेच काय, हे बिल्डिंग्स आहेत त्या कोलॅप्स होतात. भूकंप आला तर बिल्डिंगसुद्धा पडतात, ब्रिजेस पडतात, रोड्स आहेत त्यांना क्रॅक जाते, रेल्वे ट्रॅक्स आहे त्यासुद्धा हे कोलमडून पडतात. लक्षात आलं. चेंजेस इन द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स म्हणजे नदीचे जे प्रवाह आहेत त्यांची सुद्धा दिशा बदलते.
लक्षात आलं, ते उलट दिशेने वाहायला लागतात. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी म्हणजे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होते अशा प्रकारे. लक्षात आलं. सो ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. हे सगळेच भूकंपाचे परिणाम आहेत. नाव सी फ्लड्स. फ्लड्स म्हणजे पूर. लक्षात आलं. नाव सी what is given here, a frequently occurring natural disaster in all parts of the world is floods. म्हणजेच काय, जगामध्ये हा नॅचरल डिझास्टर आहे, सगळीकडे बघायला मिळतो फ्लड. लक्षात आलं. अँड ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक कॉझिंग ए फ्लड. आणि जास्त अतिवृष्टीमुळे काय होतं की नदी दुथडी भरून वाहू लागतात. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल शॉर्ट. म्हणजे जे वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे, लक्षात आलं, तर अशा प्रकारे पाणी वाहून नेण्याची जी सोय आहे तर ती सुद्धा अपुरी पडू लागते. व्हेन देअर इज अ हेवी रेनफॉल. लक्षात आलं, जेव्हा अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणात किंवा अतिवृष्टी होत असते, खूप जोराने पाऊस पडत असतो, त्यावेळेस हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. देन रिझल्टिंग इन चोकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. म्हणजे गटर्स वगैरे आहेत ते चोकअप होतात, त्यामुळे पाणी तुंबलं जातं. लक्षात आलं. सो वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज इवन एंटर्स नियर बाय हाऊसेस. आणि त्यामुळे काय होतं की पाण्याचा ओव्हरफ्लो एवढा वाढतो की ते मग रोडवर, नंतर आजूबाजूच्या एरिया सर्वत्र पसरलं जातं. इवन घरांमध्ये सुद्धा आपण बघतो बिल्डिंगचे 1-2 मजले सुद्धा पाण्याखाली गेलेले असतात. गेल्या वर्षी आपण पण अनुभवलाय ना पूर. बदलापूरमध्ये आलं होतं ना, ट्रेन अडकली होती ना आपली मेल एक्सप्रेस. ओके. सो इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. म्हणजे हा जो पूर येतो, या पुराचे परिणाम काय आहेत, तर ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टीज. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होते. सॉईल इरोजन होतं, म्हणजे जमिनीची धूप होते. त्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, म्हणजे जे पीक शेतामध्ये उभं असणारं जे पीक आहे त्याची सुद्धा हानी होते, ते वाहून जातं अशा पुरामध्ये. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड इपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. म्हणजे अशा प्रकारे पूर आल्यानंतर काय होतं, रोगांचा सुद्धा प्रसार व्हायला सुरुवात होते. एपिडेमिक डिसीजेस म्हणजे जे साथीचे रोग आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरतात आणि आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. ओके. नाऊ नेक्स्ट पॉइंट इज स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजेच काय, तर वादळं. नाऊ सी द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर. म्हणजे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स. लक्षात आलं. म्हणजे हवामानामध्ये घडणारे जे बदल आहेत त्या बदलांमुळे काय होतं की हे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतं की स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वारा आणि वादळं हे यांची निर्मिती होते. सो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. मग अशा प्रकारे ही जी वादळं निर्माण होतात त्या वादळांचा काय परिणाम होतो, तर फर्स्ट पॉइंट इज ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. लक्षात आलं. म्हणजे वादळामुळे काय होतं, देअर इज अ ग्रेट डॅमेज. म्हणजे ज्या भागामध्ये वादळ निर्माण होतं तर त्या भागात आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हानी निर्माण होते. देअर इज अ ट्रेमंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे जीवित आणि मालमत्तेची सुद्धा हानी होते. लक्षात आलं. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. म्हणजे विजेचा जो सप्लाय आहे
तो सुद्धा त्यामुळे कोलमडून पडतो. लक्षात आलं, ठप्प होतो. डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ट्रान्सपोर्ट म्हणजे जे काही वाहतूक व्यवस्था आहे, लक्षात आलं, वाहतूक सुद्धा बंद होते. देन कम्युनिकेशन, आपली मोबाईल सेवा आहे, टेलिफोन सेवा आहे, टी व्ही आहे वगैरे, ह्या गोष्टी सुद्धा इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण होतात आणि हे सुद्धा बंद पडतात. लक्षात आलं. मीन्स दीज आर द इफेक्ट ऑफ स्टॉर्म्स. नाऊ फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्ट फायर्स म्हणजेच जंगलांना जो वणवा लागतो, आग लागते, ते या ठिकाणी दिलेलं आहे. ए फॉरेस्ट फायर इज ॲन अनकंट्रोल्ड फायर इन ए फॉरेस्ट. म्हणजे जंगलामध्ये लागणारी ही आग आहे, इट इज नॉट ए कंट्रोलेबल. लक्षात आलं, सहजासहजी आपण त्यावर कंट्रोल करू शकत नाही. ऑर ग्रासलँड ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. म्हणजे यामध्ये प्रकार आहेत. एक तर मानवनिर्मित सुद्धा ही आग असू शकते किंवा निसर्गनिर्मितही असू शकते. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट ए ट्रेमंडस स्पीड. आणि हे जंगलामध्ये आग लागली तर ती खूप जलद गतीने सर्वत्र पसरते. सो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स. जर जंगलांना आग लागली तर त्याचा काय परिणाम होतो. सो फर्स्ट थिंग इज ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. ग्रेट डॅमेज म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये हानी होते. कशाची. नॅचरल वेल्थची. म्हणजे जी काही आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे, म्हणजे त्यामध्ये असणारे जे काही प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत, झाडं आहेत, तर ते यामध्ये जळून जातात. मग ते जळून गेल्यानंतर ते राहतील का. नाही राहणार. ओके. अँड बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. जे वेगवेगळ्या प्रकारचे मी आता उल्लेख केल्याप्रमाणे जे प्राणी राहतात जंगलामध्ये, त्यांची सुद्धा यामध्ये ते सुद्धा मृत पावतात. लक्षात आलं. अँड पोल्युशन ऑफ एअर. आणि थोडक्यात काय, जंगलाला आग लागल्यामुळे काय होतं, वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं. लक्षात आलं. मीन्स दीज आर द 2 पॉईंट्स ऑफ इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. नाऊ सी नेक्स्ट पॉईंट इज रिमायडल अँड प्रिव्हेंटिव्ह मेझर्स. म्हणजे जर अशा प्रकारची नॅचरल किंवा मॅनमेड डिझास्टर असेल, आपत्ती आली असेल, एक तर निसर्गनिर्मित असेल किंवा मानवनिर्मित असेल, तर मग आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, कीप वॉचिंग टी व्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. म्हणजे आपण पहिली गोष्ट म्हणजे काय, टी व्हीवर सतत येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, म्हणजे टी व्ही बघितला पाहिजे. रेडिओवर येणाऱ्या न्यूज आहेत, बुलेटिन्स आहेत, हेडलाईन्स आहेत, त्या आपण वेळोवेळी वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. आणि अशा वेळेस आपण बॅटरीवर चालणारे जे रेडिओ आणि मोबाईल्स आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. हेड द वॉर्निंग्स इशूड बाय द मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. म्हणजे नगरपालिकेकडून किंवा सरकारकडून ज्या काही अत्यावश्यक वेळोवेळी सूचना दिल्या जातात त्यांचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. म्हणजे या वेबसाईटचा आपण उपयोग केला पाहिजे. लँडस्लाइड्स ऑकर इन द हिली एरियाज ड्यू टू ए क्लाउड बर्ड्स ऑर हेवी रेन्स. म्हणजे जे काही भूस्खलन होतं किंवा लँडस्लाईड होतं हे कुठे होतं, इन हिली एरियाज. म्हणजे डोंगराळ टेकडी असणाऱ्या भागामध्ये होतं. कशामुळे होतं, ड्यू टू ए क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटीमुळे होतं, और हेवी रेन्स किंवा अतिवृष्टीमुळे होतं, अति पाऊस पडण्यामुळे होतं. म्हणून काय केलं पाहिजे, ऑन सच ऑकेजन्स डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ ए हिल. म्हणजे कुठे तुम्ही जंगलाकडे असाल, एखाद्या टेकडीजवळ असाल तर त्याच्या पायथ्याशी आश्रय घ्यायचा नाही, तिथून लांब जायचं. ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर इन हाऊसेस ऑर एरियाज ऑन रिव्हर बँक्स. म्हणजे पूर असेल किंवा घरांमध्ये किंवा इतर भागांमध्ये नदीच्या पात्रामध्ये अशा ठिकाणी जायचं नाही, टाळायचं. सीक शेल्टर इन अदर सेफ प्लेसेस. म्हणजे सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा थोडक्यात. मूव टू सेफर प्लेस ॲट अ ग्रेटर हाईट. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स ऑर ड्राईव्ह ए व्हेकल इन टू दे. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असेल तिथे व्हेकल वगैरे
घेऊन थांबायचं नाही थोडक्यात, किंवा ती चालवायची नाही, किंवा व्हेकल सुद्धा वाहून जातात आजकाल. लक्षात आलं, आपण बघतो ना टीव्हीवर. ड्युरिंग अन अर्थक्वेक रोड स्प्लिट ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. म्हणजे जेव्हा भूकंप होतो, भूकंपाच्या वेळेस काय होतं, रोड स्प्लिट ओपन म्हणजे रोड्सला भेगा पडतात. द ग्राउंड क्रॅक्स जमिनीला सुद्धा तळा जातात. रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड म्हणजे रेल्वेचे ट्रॅक सुद्धा उकडून पडतात. हेन्स वेन मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर एन्श्युअर दॅट द रोड इज सेफ फर्दर ऑन. म्हणजे आधी आपण अशा वेळेस जर बाहेर पडलेलो असलो तर आधी आपण काय खात्री केली पाहिजे की सुरक्षित तर आहोत ना, नंतरच पुढे आपण गेलो पाहिजे. टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन्स, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एक्सेट्रा. लक्षात आलं, म्हणजे अशा वेळेस आपण योग्य असे जे कॅम्प्स चालवले जातात अशा ठिकाणीच आश्रय घेतला पाहिजे की जे आपल्याला औषधी वगैरे व्यवस्थित प्रोव्हाइड करतात. फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, पाण्याच्या पिण्याची सोय, नंतर प्रथमोपचार पेटी जी असते, इतर यांचा जे पुरवठा करतात अशा ठिकाणीच आपण मग आश्रय घेतला पाहिजे. टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, आगीपासून संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे, यूज फायर एक्सटिंग्युशर्स इन द पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स एक्सेट्रा. लक्षात आलं, म्हणजे आगीपासून आपलं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर, म्हणजे हे हॉस्पिटल आहे, रेल्वे स्टेशन्स आहेत, स्कूल्स आहेत, मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, फायर एक्सटिंग्युशर म्हणजे ज्याच्या साह्याने आग विझवली जाते. लक्षात आलं, तर ते फायर एक्सटिंग्युशरचा यूज केला पाहिजे अशा ठिकाणी. ठीक आहे. नाव सी हिअर फर्स्ट एड इज गिवन. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. सो इन डे टू डे लाईफ, म्हणजे आपल्या दररोजच्या दैनिक जीवनामध्ये समटाईम्स वी हॅव टू फेस डिझास्टर्स ऑर ॲक्सिडेंट्स ऑर व्हॅरिंग प्रपोर्शन्स. म्हणजे काही आपल्याला काय करावं लागतं की अशा प्रकारच्या आपत्तींना सामोरं जावं लागतं, म्हणजे ॲक्सिडेंट्स आहेत वगैरे. ऑन सच ऑकेजन्स इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिजिएट अँड एड इव्हन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. म्हणजे असं ज्यावेळी आपत्ती उद्भवते त्यावेळेस एखादी मेडिकल ट्रीटमेंट घेण्यापूर्वी, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपण जे काही आधी घरी असताना उपचार करतो तर ते केले पाहिजेत किंवा ते आपल्याला करता आले पाहिजेत. मग आता तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट इज एक्सटर्नल ब्लिडिंग, म्हणजेच रक्तस्राव होत असेल तर काय केलं पाहिजे. नाव सी, इफ ए पर्सन इज ब्लिडिंग फर्स्ट मेक हिम सिट ऑर लाय डाऊन कम्फर्टेबली. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल तर त्याला काय केलं पाहिजे, आधी त्याला फर्स्ट मेक हिम टू सिट म्हणजे त्याला आधी बसवलं पाहिजे आरामात, ऑर लाय डाऊन कम्फर्टेबली, किंवा त्याला मग पडून तरी राहू देत जसं त्याला आरामदायक वाटेल त्याप्रमाणे. कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी अबव द लेवल ऑफ द हार्ट, म्हणजे हृदयाच्या वरच्या बाजूला तसा तो पार्ट, त्याचा ब्लिडिंग असणारा जो पार्ट आहे त्याची लेव्हल वर असली पाहिजे. अँड क्लीन इट विथ वॉटर, आणि ती पाण्याच्या साह्याने स्वच्छ धुतली पाहिजे. देन नेक्स्ट वन इज बर्न्स अँड स्कार्स. लक्षात आलं, म्हणजे जर जळलं असेल, खरचटलं असेल, जखम काही झाली असेल तर मग काय केलं पाहिजे. तर फर्स्ट पॉईंट इज द इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. म्हणजे ज्या भागावर जळालेला आहे किंवा जखम झालेली आहे, वुंडेड पार्ट शुड बी वॉश विथ वॉटर, पाण्याच्या साह्याने ती जखम धुतली पाहिजे, ऑर हेल्ड अंडर वॉटर किंवा पाण्याखाली धरलं पाहिजे. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. म्हणजे ज्याच्यासोबत हे झालंय त्या पेशंटला काय दिलं पाहिजे, आधी पाणी द्यायला पाहिजे ग्लासभर पिण्यासाठी. क्लीन द वुंड युझिंग ए कॉटन स्वॅब सोक इन अन अँटीसेप्टिक सोल्युशन. म्हणजे ती जखम कॉटनच्या साह्याने काय केली पाहिजे, पुसली पाहिजे विथ द हेल्प ऑफ अँटीसेप्टिक सोल्युशन. म्हणजे त्या औषधीचा वापर करून ती जागा स्वच्छ केली पाहिजे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. म्हणजे जे असे मलम असतात आपले ऑइली, तर त्यांचा वापर टाळावा. कव्हर वुंड युझिंग ड्राय ड्रेसिंग्स. आणि अशा प्रकारच्या जखमा आहेत ह्या कोरड्या ड्रेसिंग पट्टीच्या साह्याने
कव्हर केल्या पाहिजे, झाकून ठेवल्या पाहिजे. आणि जर समजा सिरियस बर्न असेल म्हणजे जास्त प्रमाणात एखादी व्यक्ती जळालेली असेल तो भाग त्याचा, तर काय केलं पाहिजे? फर्स्ट इज गिव्ह इमोशनल सपोर्ट, म्हणजे त्या पेशंटला भावनिक आधार दिला पाहिजे. की घाबरू नको बाबा, सगळं व्यवस्थित होईल, काही नाही होणार, असं म्हणजे त्याला आपण इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. कव्हर द वुंड्स विथ स्टरलाइज क्लोथ, म्हणजे ते जे जखम आहे ते कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशा नीट पुसली पाहिजे. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एटसेट्रा इफ इझिली पॉसिबल, म्हणजे अंगावर काही ज्वेलरी असेल, दागदागिने असतील, शूज वगैरे असतील तर ते जेवढे शक्य आहे तसे आपण फक्त ते काढून घेतले पाहिजे. डू नॉट टच ऑर बर्स द ब्लिस्टर्स ऑन द स्किन, म्हणजे त्वचेला जे जास्त हे झालेले असतील तर आपण ते त्यांना स्पर्श करता कामा नये. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट, म्हणजे असे ऑइली जे मलम असतात तर त्यांचा वापर करू नये. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ इफ इट इज स्टक टू द बर्न स्किन, म्हणजे कपडे जर त्या स्किनला चिकटलेले असतील तर त्यांना ओढून काढायचा प्रयत्न करू नये. इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी ऑर कॉफी ऑर अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. लक्षात आलं? म्हणजे जर पेशंट कॉन्शियस असेल, त्याला अस्वस्थ वाटत असेल, सो गिव्ह वॉटर टू ड्रिंक, त्याला काय केलं पाहिजे? पाणी दिलं पाहिजे प्यायला. पण काय केलं पाहिजे? बट अवॉइड, टाळायला पाहिजे. काय? चहा द्यायचं, कॉफी किंवा अदर जे काही तुम्ही ड्रिंक्स देणार ते देणं टाळलं पाहिजे, फक्त पाणी द्यायचं. अँड गेट मेडिकल एड ॲट वन्स. लक्षात आलं? आणि मेडिकल ट्रीटमेंट लगेच केली पाहिजे. देन नेक्स्ट वन इज सनस्ट्रोक. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. लक्षात आलं? व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर ए लॉंग टाईम, म्हणजे जेव्हा आपण उन्हामध्ये कंटिन्युअसली काम करतो, द बॉडी लुजेस ए लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. मग त्यावेळेस काय होतं? आपल्या शरीरामध्ये असणारं जे काही पाण्याचं प्रमाण आहे आणि जे मिनरल्स आहे यांचं प्रमाण खूप कमी होतं. दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक, आणि त्यामुळे काय होतं? सनस्ट्रोक होतो. लक्षात आलं? नाऊ रेमेडियल मेजर्स. मग अशा प्रकारे आपल्याला उष्माघात झाला किंवा ऊन लागलं, मग आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तर फर्स्ट इज टेक द पेशंट टू अ कूल प्लेस ऑर इन द शेड. पेशंटला कुठे नेलं पाहिजे? एखाद्या थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये त्याला नेलं पाहिजे. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. त्याच्या पूर्ण बॉडीला स्पॉन्ज केलं पाहिजे थंड्या पाण्याने. लक्षात आलं? प्लेस ए क्लॉथ सोक इन कोल्ड वॉटर ऑन द नेक, म्हणजे पाण्याने भिजवलेला कपडा, थंड पाण्यामध्ये भिजवलेला कपडा त्याच्या मानेभोवती ठेवला पाहिजे. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड्स लाईक शरबत टू ड्रिंक, म्हणजे खूप प्रमाणामध्ये पाणी आणि म्हणजे लिक्विड आणि ड्रिंक सरबत जे आहे ते त्यांना, सरबत वगैरे आपण जे करतो ते त्यांना प्यायला द्यायला पाहिजे. इफ द पेशंट फील्स लाईक वॉमिटिंग मेक हिम लाय प्रोन, दॅट इज ऑन हिज ऑर ॲबडॉमेन विथ द हेड टर्न टू वन साईड, म्हणजे एखाद्या पेशंटला जर वॉमिटिंग सारखं सेन्सेशन होत असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे? आडवं पडायला मदत केली पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? टर्न हिज हेड टू वन साईड, म्हणजे एका बाजूला त्याला वळवलं पाहिजे. गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट द पेशंट टू अ हॉस्पिटल, आणि अशा पेशंटला मेडिकल हेल्पसाठी किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, शिफ्ट केलं पाहिजे. ओके. देन स्नेक बाईट. स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश. साप चावतो ना आपल्याला कधी कधी. सी देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक. सापांच्या किती जाती आहेत? 2000. ऑफ दीज ओनली अ फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉयझनस. लक्षात आलं? म्हणजे त्यामधल्या ह्या 3-4 जातीचे जे साप आहेत, कोब्रा आहे, वायपर आहे, सी स्नेक आहे, समुद्र साप ज्याला आपण म्हणतो, हे कसे आहेत? विषारी आहेत. देअरफॉर ऑल स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल, म्हणजे सगळेच काही विषारी म्हणजे हे नाही आहेत, घातक नाही आहेत. हाऊ एव्हर फिअर
fear causes severe psychological shock which can result in death. लक्षात आलं. म्हणजे काही वेळेला काय होतं, भीतीच एवढी माणसाच्या मनामध्ये बसते की त्यामुळे काय होतं, सायकोलॉजिकल शॉक म्हणजे मानसिकदृष्ट्या त्याला एवढा शॉक लागतो की तो माणसाची शेवटी मृत्यू होते. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक, कॉन्टॅक्ट ए सर्प मित्र रादर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. लक्षात आलं. म्हणजे जर तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला मारू नका. मारण्याच्या आधी त्याला मारू नका, तर त्याला सर्पमित्रांना फोन करून ते त्याला पकडून घेऊन जातात. लक्षात आलं. सो कॉन्टॅक्ट देम. नाव रेमेडियल मेजर्स म्हणजे मग यावर आता सर जर आपल्याला साप चावला असेल किंवा कुणा व्यक्तीला साप चावला असेल, स्नेक बाईट झाला असेल, तर मग आपण काय उपाययोजना केला पाहिजे. वॉश द वुंड विथ वॉटर. ती जखम आहे ती पहिली गोष्ट पाण्याने स्वच्छ धुतली पाहिजे. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. त्या पेशंटला भावनिक आधार दिला पाहिजे. टाय ए क्लोथ टाईटली अबव द वुंड म्हणजे त्या जखमेच्या वरच्या भागामध्ये स्वच्छ कपड्याने बांधलं पाहिजे पट्टी. अँड गेट इमिजिएट मेडिकल हेल्प. आणि ताबडतोब काय केलं पाहिजे, मेडिकल हेल्प दिली पाहिजे. नाव सी लास्ट पॉइंट इज डॉग बाईट. म्हणजे जर सपोज एखाद्या कुत्र्याने चावलं तर मग काय केलं पाहिजे. इन ए डॉग बाईट देअर इज ए रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. म्हणजे समजा एखाद्या कुत्र्याने चावलं असेल तर काय आहे, तिथे काय होऊ शकतं, रक्तामधून इन्फेक्शन पसरू शकतं. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. म्हणजे फर्स्ट एड बरोबरच मेडिकल हेल्प ही अत्यावश्यक आहे, गरजेची आहे. मग यावर काय उपाययोजना केली पाहिजे. सो वॉश द वुंड विथ ए सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर अदर अँटीसेप्टिक्स. लक्षात आलं. म्हणजे ज्या ठिकाणी कुत्र्याने चावलेला आहे तो भाग कशाने धुतला पाहिजे, तर विथ ए सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर अदर अँटीसेप्टिक. म्हणजे म्हणजे दुसरे जे अँटीसेप्टिक्स आहेत ते किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या साहाय्याने ती जखम धुतली पाहिजे. कव्हर द वुंड विथ ए क्लीन अँड ड्राय क्लॉथ. ती जी जखम आहे ती स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने कव्हर केली पाहिजे. अँड गेट ए डॉक्टर्स हेल्प अँड ॲन इंजेक्शन ऑफ द अँटीरेबीज व्हॅक्सिन. म्हणजेच डॉक्टरांची ताबडतोब मदत घेतली पाहिजे, ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि काय केलं पाहिजे, अँड इंजेक्शन ऑफ द अँटीरेबीज व्हॅक्सिन. म्हणजे अँटीरेबीज व्हॅक्सिन्स हे जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शनसुद्धा ताबडतोब घेतलं पाहिजे. लक्षात आलं. सो टुडे वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. Your next chapter we will see in your next lecture. Till then, goodbye.